मित्रांनो ही पहा मांजर कशी करते. तिथे ना छोटंसं किडा आहे, त्याला केव्हाची ना धरायचा प्रयत्न करते. आता मी जस्ट ना तिच्या समोर आलो, कॅमेरा चालू केला आणि लगेच तिकडे सरकली. बघा कशी लगेच मला पाठ दाखवू राहिली. ते बघा कशी माझ्याकडे. आता मी तिच्यापाशी जातो. पळून गेली. गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू दी अनदर व्लॉग. बघा मम्मीनी डोक्यावरून आंघोळ केलेली आहे. थांबा, हे बघा मम्मीने डोक्यावरून आंघोळ केलेली आहे, पाहू शकता. आणि मम्मी हाय कर. हे बघा मम्मी आता मला उकडलेलं कणीस आवडतं ना, तर मम्मी आता ते टाकणार, काय म्हणते, शिजायला टाकणार उकडलेलं कणीस. उकडलेलं कणीस नाही, मग उकडायला टाकलेले. हा, कणीस उकडायला टाकणार आहे मम्मी. उलटं झालं ना, इकडून इकडं झालं. मस्तपैकी लय भारी लागते कणीस. काल पप्पाने आणले होते. पप्पानीच आणले ना? येस, पप्पाने आणले होते. आता मी ना चहा घेणार आहे. हे बघा मित्रांनो, काल मी गावातून आहे ना डोनट आणि ब्रेड आणलेली आहे. आता पहिले आपण त्याला प्लेटमध्ये एका काढून घेऊ. बोल. ह्या पर देखो, हे बघा डोनेट, प्राईड बेकरीचे डोनेट. आणि हे ब्रेड आहे. हे किती रुपयाला होते का? हे 55 रुपयाला आहे मम्मी. आणि पूर्ण 90 झाले, म्हणजे कितीला असेल? 35ला ना. हे 35ला आणि हे 55 रुपयाला, म्हणजे 90. हे बघा 3 ब्रेड घेतलेले, 2 डोनेट घेतलेले आणि इकडे आहे चहा. आता आपण चहा पिऊ. आज थोडं उशिरा उठलो आणि आज पाणी पण नव्हतं येणार, दूध पण नव्हतं आणणार. दररोज तेच बोलतो राहू मी. दुसरं आमच्याकडं तर सगळं टॉपिकच नसतं तेच बोलायला. भले आमचं हे तरी चांगलं आहे, आमचं घर खूप मोठं आहे बाई. म्हणजे इकडून तिकडं इकडं, त्यामुळं कंटेंट आपोआपच भेटून जातो. आणि आमच्या घरात, आमचं घर शनी शिंगणापूरचं घर आहे. येत राहतात, जात राहतात. आमच्या घराला दरवाजे नसतात, कोणी पण येतो, कोणी पण जात. असे हॅलो. चहासोबत ब्रेड खाल्ले ना एक नंबर लागतात. हे डोनट आहे ना, फक्त दिसायला म्हणजे असं दिसायला चांगलं दिसतं, पण याच्यामधली जी क्रीम आहे ना, इतकी क्वालिटी राहते ना बाई, एक नंबर. मला फक्त क्रीमसाठी मी डोनेट घेतो, बाकी काही नाही. फक्त डोनेट खायला भारी, पण क्रीम एकदम मस्त लागते. त्याचा स्वाद वेगळा. जर क्रीम नसली ना डोनेटचा काहीच फायदा नाही. मित्रांनो मी ना आता माझे ब्लॉग तर दररोज येतच जाणार आहे. मी डेली ब्लॉग टाकत जाणार आहे. भले कितीही त्रास होऊ, म्हणजे भले किती मला हार्डवर्क करावं लागलं ना. कारण हे बघा तुम्हाला पण माहिती आहे, जर हे बघा तुम्हाला पण माहिती आहे, जर आपण कसं कॉर्पोरेट कंपनीमध्ये कामाला असलो, आता कोणत्या पण कंपनीमध्ये आपण कामाला असलो आणि सकाळी आपण 9-9:30ला जातो, संध्याकाळी 6ला भलेही सुटलं, पण लांब ऑफिस असलं तर आपण 6:30-7ला येतो. तर मग व्लॉग बनवणं काय ते मग एडिट करायला पण इतका कंटाळा येतो ना भाई. पण तरी पण मी थोडासा डोळ्यावर पाणी टाकू एडिट करतो, सकाळी व्हिडिओ बनवतो, सगळं करतो. त्यामुळं मी ना एक करणार आहे, डेली व्लॉग बनवत जाणार आहे. कारण की दिवस कोणासाठी थांबत नाही. काही मागं पुढं होत जाईन, पण मी 100% माझा एफर्ट्स लावून व्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये दररोज टाकत जाईल. कारण की मित्रांनो हे बघा, आपण जर आहे ना कन्सिस्टन्सीने काम केलं ना, तर आहे ना मी ना माझं यूट्यूबला सबस्क्रायबर वाढावा, हे व्हावा, ते तर होणारच आहे. ते तर साहजिकची बात आहे. जर आपण व्हिडिओ टाकलं ते वाढणारच आहे. पण मी ना व्हिडिओ असे का बरं बनवतो, कारण की नंतर ना आपण हेच व्हिडिओ जर 4 वर्षांनी 5 वर्षांनी बघितले ना, आपण बघतो यार आपण पहिलं कसं होतो, आता कसं झालो, म्हणजे एक ते राहतं ना. आणि यूट्यूबचे व्हिडिओ तुम्हाला माझे डिलीट होत नाही, जवळ तक आपण डिलीट नाही करत ना. कुकर वाजायला लागलं, जवळ तर आपण डिलीट नाही करत ना व्हिडिओ, तेव्हा तर होत नाही. त्यामुळे एकदम बघायची एकदम मजाच वेगळी राहते. मी डायरेक्ट आता 2-3 वर्षांनी डायरेक्ट मोठ्या स्क्रीनवर बघणार आहे माझे व्हिडिओ. तर मग त्याच्यासाठी मी काही वेगळं राहतं. ओके, 1 मिनटं मी तुम्हाला आहे ना एक गोष्ट दाखवतो, जे की आता फार वाचतं आहे. मला त्याची ना इतकी भीती वाटते ना भाई. 1 मिनटं आहे हे कुकर. आता कुकर ठेवलेलं ठीक आहे बरं का,
आता मला तर याच्यातलं काही माहीत नाही, मम्मीलाच माहिती आहे. आता मम्मीने याच्यात आहे ना कणीस ठेवलेले, जे का उकडवायचे कणीस, ते आम्ही खाणार आहे. पण ते नेमके ठेवलेलं आहे आणि एकदम शांत कुकर होतं. नंतर नाही इतक्या असं आहे का फुर्र 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 वाजू राहिलं. त्यामुळे इतकी खतरनाक म्हणजे असं होतंच माझ्याकडून. जर मी असं वरती केलं आणि ते उडूनच जायला बसलं, असं कधी कधी वाटतं मला. हे बघा, कारण ते आपण ते बोलतो ना, आपण कोणती जर एखादी वस्तू घेतली तर त्याला एकदम आपण फार फाटुस्तवर वापरतो. आणि मिडल क्लास फॅमिलीवाले तर तेच करता, म्हणजे सगळेच ते करता. पण मग जे ज्यांना म्हणजे असं एकदम असं वस्तू जपून ठेवायची सवय असताना ते करता. मी तर करतो. एक मिनटं, मी तुम्हाला एक वस्तू दाखवतो. जास्त काही मोठी वस्तू नाही आहे. हे बघा माझं रूम आलं, तुम्हाला मी दाखवतो. पुरा फाटलेला रुमाल झाला. आता तो नुसता फाटू राहिला. आता नुसतं त्याला पुसायच्या कामाचा रुमाल झाला आहे. तरी पण मी त्याला वापरतोय, तरी पण मी दुसरा रुमाल घेत नाही. कारण की जवळ तक चालू आहे तवर तक चालू द्यायचा ना, बरोबर. पण आहे ना, आता दुकानाचं सामान आणलेलं आहे. आपण आहे ना ते सामान आहे ना लावून देऊ. गोदरेज नंबर 1 साबण 6 आणलेलं आहे आणि समाधानच्या पुढे आणलेलं आहे. 2 पुडी फ्री. फसवायचे काम आहे. आता मम्मी धुणं धुती आहे आणि पप्पा रमजान ईद होती ना आता, तर मग पप्पा गेलेले हे त्यांच्या मित्रांनी बोलवलं होतं त्यांना शिरखुर्मा आणि गुलगुले खायला. तर मग ते तिकडे गेलेले आणि बाबा बाहेर बसेले. आता बाबाला पाणी देऊन टाकतो आणि मी माझं पाणी ठेवतो. आणि तसं पण मी आज उशीर आंघोळ करणार आहे. काय बने रहो मेरे व्लॉग में गाईज, बने रहो मेरे व्लॉग में. तुम्ही लोकांनो, मित्र लोकांनो थोडं वेगळं नाही झालं आहे. मित्र लोकांनो नाही, बने रहो मेरे व्लॉग में. मला आहे ना एक आहे ना तुम्हाला सांगायचं आहे. कारण की ना आजकाल आहे ना फॅशनेबल जमान्यामध्ये हे बघा, पहिले ना मी ना हिंदीमधून व्लॉग बनवायचं चालू केलं होतं, म्हणजे विचार केला होता आणि 1-2 टाकले पण होते, बनवले पण होते. पण मग नंतर न विचार केला की हे बघा, आपण मराठी बोलतो, ठीक आहे, सगळ्याच्या लँग्वेजला रिस्पेक्ट दिली पाहिजे. पण आपण जेव्हा मराठी बोलतो ना, तर मग ब्लॉग पण मराठीतूनच बनवला पाहिजे. आता मी जर समजायचं हिंदीतून ब्लॉग बनवला तर मी गुतत बोलेन, राईट. हे जे एवढं फास्ट बोलतो ते मी बोलू नाही शकणार. आणि इंग्लिशमधून बोलवलं तर विषयच संपला. मला एक तास लागेल एवढा सगळा 15 मिनिटाचा व्लॉग बनवायला. त्यामुळे मग जे आपण मराठी बोलतो ना ते मराठीतूनच व्लॉग बनवायचा. आणि आपण मराठी माणूस आहे, त्यामुळे मराठीतूनच व्लॉग बनवायचा. आणि एक अजून सांगायचं आहे का नाही का, आजकाल आहे ना खूप साऱ्या अशा फॅशनेबल जमान्यामध्ये आणि खूप साऱ्या म्हणजे असं आजकाल एकदम असं वेगवेगळे फॅशनेबल असे सगळे फॅशनेबल राहता, इंग्लिश बनवून असे एकदम मस्तपैकी राहता. त्या जमान्यात आपण सगळे आपली मराठमोळी भाषा ना सगळी विसरलेलो आहे. अजिबात म्हणजे डायरेक्टली आपण विसरून गेलेलो आहे. झाला का धुना? हां, मराठमोळी भाषा आपण डायरेक्टली विसरून गेलेलो आहे. आणि आपण ते कधी असं जास्त पहिले किती सेलिब्रेट करायचो, एकदम मस्तपैकी वेगवेगळे सण सेलिब्रेट करायचो हे ते. बट आता गुढीपाडवा म्हणा, हे म्हणा ते म्हणा, आम्ही करतो, आमच्या इकडं करतो. पण सगळीकडं असं थोडं प्रमाण असं कमी झालेलं आहे. त्यामुळे आपण आपली मराठमोळी भाषा अशी वाढवली पाहिजे. सगळीकडं आपण म्हणजे असं जे मराठी बोलतो ते मराठीतूनच व्लॉग बनवायला पाहिजे, असा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. त्यामुळे मी ना मराठीतूनच व्लॉग बनवायला चालू केले. हे बघा, अगं हे ना पहिले ना शांत होतं आणि मी ना चहा घेत होतो ना, इतकं बेकार वाजायला लागलं मम्मी ते. मी म्हणलं मग तुला बोलवा. हां का, हे मम्मी असे कसं ठेवायचे, एवढे कापून द्यायचे. कापायचं वगैरे कसं काही गरज नाही. दादा तू तसं करत जाऊ नको हा. पागलचा आहे मला अजिबात नाही आवडत. अगं असे ठेवायचे पण म्हणजे काही गरज नाही ना तुला सांगायची मला. सनस्क्रीन लाव. माझा आहे ते आहे. या चेहऱ्याला नाही, माझा चेहरा आहे तो आहे ओरिजिनल. मला काही गरज नाही काही लावायची. ओरिजिनल. आणि मग त्या दिवशी लाल कसं काय चालता? काय? चल मी तुला आहे ना 3 प्रश्न विचारतो. काही गरज नाही. ऐक ना 3 प्रश्न विचारतो तुला, व त्याचे उत्तर द्यायचे. जर शाळा, कॉलेज आणि हॉस्पिटल तिन्ही ठिकाणी आग लागली तर ॲम्ब्युलन्स पहिले आग विझवायला कोणत्या ठिकाणी जाईल? ॲम्ब्युलन्स पहिले आग विझवायला कुठं जाईल? हां, तिन्ही ठिकाणी जाईल. पहिले कुठं जाईन? पहिले तिन्ही ॲम्ब्युलन्स संघच निघाला 3 ठिकाणी जाईल. बरं ठीक आहे, 3 ठिकाणी जाईन ना. मला सांग
ॲम्ब्युलन्स कधी आगीच होती का? ॲम्ब्युलन्स कधी आगीच होती का? कोण आलं? बापरे फुकली. बेइज्जती कर या बनते. तुला छोटं हिला कशाला दिलं तू? हिला कशाला दिलं? कोणाकडे बघत होती ना तुला ते छोटी वाटी घेतली. अगं बॉबी वाटी घे वाटी. कुल ती काय वाटी? त्याला सांगत होती, तिला काय वाटी? हा घे 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 ना. वाटी घे ना. संपला भो चहा संपा. वाटी घे ना. हा घे. बापरे तुला वाटी नाही तर काय? नको ना मग मी कशाला. वा मॅडम काम झालं तर लगेच घरी ना. वा मॅडम वा मॅडम. हा बाय ओंबट सॉ हे बागा मी नका कापलेली आहे. काठीचं काय करायचं तुला? या 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 मॅडम आलेले आहे. बाय करा. गरम करणारी किती तारीख आली त्या रिचार्जला बघ बरं. अशी काय करते की तू? अशी काय करते? नाही एक तर चष्माने हे लावायचं का? 1070 दाब. तुला अक्कल नाही का? करू बाबा 107 काय लावायचं? काय हुशार आहे तू काय हुशार आहे. 107 107. मित्रांनो इथं टी व्ही चालू आहे. इकडे आम्ही खात आहे नाश्ता. मम्मी पण करत आहे नाश्ता. आता आपण पहिले खाऊन घेऊ. मस्त. पावणे 12 तुम्ही कोण खात आहे? कोण खात आहे? बबिता खातीये. तर मित्रांनो आता कणीस खायची बारी आहे. हो निघलं रे बाई. हे बघा वाचले भारी येतोय. घरचे खाईने तर नाही खाणार मी खाऊन घेणार आहे कणीस. मला आवडतं कणीस. हो 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 हो. हा ते लावता कसं गाड्या? मला नाही येत लावता गाड्या. हे कसं लावता? हा हा वही सीख गया मैं. फायनली लावला आणि पहिल्यांदा लावलं. आता मित्रांनो आपण पहिले कणीस खाऊन घेऊ. तुला खायचंय कणीस? आणू का? उकडलं का पण बघते ना. पहिला आपण टेस्ट करू. एक नंबर लागते. हा गरम आहे. घे धर मी नंतर खाईल धर दादा. मला आग्रह करून धर कणीस खायचा. खाई बाबा. धरे कणीस एकदम भारी उकडलेलं आहे. सगळं क्रेडिट माझ्या मम्मीला जातं. हा ना. आणि मी पहिल्यांदा आज कुकर उघडला बरं का. मी मग त्यात तुला कधी कळलं? लावला पण लावताच नव्हत्या. किती का वेळेस लावला. जाय का हा दुकानात? आलोच आहे दुकानात. पुढं नाही गेले. बोला. हे बाय घ्या घे. माझे पप्पा आहे पप्पा. माझे माझे
माझे त्याला काय नाही काय म्हणायचं त्याला म्हणा पप्पा आहे का हं? बाबा आहे म्हणा बाबा म्हणा पप्पा आहे पप्पा. त्या भाषेकडे लागलं. लय मावाली झाली ती मावाली गुंडे डाक धर बॉबी आहे बाय. चकली धर चक्की. मग खायला यायला ते कसं काढते है. हं? ते असे काढत राहते. दादाच्या गाडीला काही झालेलं आहे का रे? अगं तिकडे ठेवतात मला थोडी माहित पाणी राहते. टाकून तेवढी अक्कल धरा जरा. चल भाऊ बाय. बाय म्हण ना बाय बाई पाया पड का माझे पाय पड आईच्या. आमची बाई पाया पड पाय पड बाई आईच्या पाय पड. आमची बाई पाया पडती बाबाच्या बाबाच्या. माझ्या. अरे बापरे. ते हाय कर ना अरे बास ना. ए बाई बापरे. हाय म्हणा हाय बाय असं कर. असं कर. बाय. ए बाई असं कर ना असं कर. तर मित्रांनो फायनली सगळं आवरून झालेलं आहे. आणि तुम्हाला जर हा माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलमध्ये नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके गाईज, बाय बाय.